प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वराच्या गौरव आणि पवित्र नावात आपल्या सर्वांना सलाम. प्रभू अद्भुत आहे, त्याची करुणा व कृपा आम्हावर महान आहे आणि त्या देवाला आपण मान महिमा गौरव देऊया. आज थोडक्यामध्ये परमेश्वराच्या वचनाचा मनन करत असताना एक डिवोशन आपण घेत असताना विषय आहे की प्रभू येशू ख्रिस्त आज तुमचं आणि माझ्या दाराशी आशीर्वाद घेऊन उभा आहे. येशू आज आपल्या दाराशी आहे. सेवा मिनिस्ट्री ही आपल्या दाराशी आहे आणि आपण त्याचा कशा प्रकारे स्वीकार करतो. कारण की या दिवसामध्ये अनेक जण जॉईन होतात, व्हिडिओ त्याचप्रमाणे ऑडिओ वरून वेगवेगळे संदेश ऐकतात. परंतु नुसतं तुम्ही ऐकणारे असू नका, तर जे वचन तुम्ही ऐकतात त्यामुळे तुम्हाला जे प्रभूमध्ये कृपा प्राप्त झालेली आहे, जे आशीर्वाद प्राप्त झाले, जे वचन प्राप्त झालेले, ते वचन आणि देवाची जे काही सामर्थ्य तुम्हाला प्राप्त झालेलं, ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेलं, ते इतरांना वितरित करा, इतरांना द्या. कारण की ती ख्रिस्तामध्ये तुमची महान आणि मोठी सेवा आहे. आणि यासाठी एक दाखला जो येशू ख्रिस्ताने आपल्याला, एक पेरेबल जो प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलाय, त्याद्वारे मी हे वचन आपल्या सर्वांच्या समोर सादर करणार आहे. आणि ते आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे. लूका शुभवर्तमानामधून ते आहे 16व्या अध्यायामध्ये 19 ते 31 पर्यंत आहे. आणि ते आहे श्रीमंत मनुष्य आणि दरिद्र लाजर. श्रीमंत मनुष्य आणि दरिद्र लाजर. आणि याबद्दल सर्वांना माहिती आहे, त्यामुळे मी ते सर्व स्टोरी आपल्यासाठी निश्चितच वाचणार नाही. परंतु त्याद्वारे आज प्रभू तुम्हा आणि मला काय बोध करणार आहे त्याकडे आज आपण दृष्टी लावूया. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की तो श्रीमंत मनुष्य होता. तो उत्तम असे वस्त्र घालत होता, त्याच्याकडे सर्व प्रकारची धन संपत्ती होती, सर्व उत्तम अशा दैहिक गोष्टीने तो परिपूर्ण होता. एक मोठ्या कुटुंबाचा तो भाग होता. वाडवडिलांपासून अनेक स्टेट त्याला प्राप्त झाली होती. आणि यामध्ये तो लोळत असताना आपल्याला असं दिसतं की त्याच्या दरवाज्यावर एक फोडाने भरलेला भिकारी, ज्याचं नाव लाजर होतं, त्याला टाकण्यात आलेलं आहे. आज आपल्याला दिसत आहे की दोन आपल्याला कॅटेगरी दिसत आहे. एका बाजूला श्रीमंत आहे, एका बाजूला गरीब आहे. एका बाजूला पूर्ण आरोग्य मिळालेला व्यक्ती आहे, जो पूर्ण कुटुंबासह आपला संसार आणि जीवन घालवत आहे. एका बाजूला एकटा पडलेला लाजर आहे. आणि अशा अवस्थेमध्ये प्रियांनो, आज परत एक वार जेव्हा आपण आपल्या दाराच्या बाहेर किंवा घरामध्ये बघतो, तर अनेक जण एकटे पडलेले आहे, अनेक जण त्रासामध्ये आहे, अनेक जण संकटामध्ये आहे. इथे जर लाजरच्याकडे बघितलं तर तो नुसता दरिद्री नव्हता, तर तो फोड्यांनी भरलेला होता. आणि असे फोडे होते की त्याच्यामधून दुर्गंध येत असते. ते फोडे निश्चितून त्याच्यामधून पू वाहत होता. आणि वचन आम्हाला इथे सांगतं की कुत्रे येऊन त्याची जे काही जखमा चाटत असे, कुत्रे त्याची जखमा चाटत होते. यावरून आम्हाला कळतं की त्याची अवस्था अतिशय घृणित अशी होती, अतिशय दयनीय अशी होती. आणि या दोघांची स्टोरी आता आपण जेव्हा पुढे शिकत आहोत, तेव्हा देव तुम्हाला आणि मला काय शिकवते त्याकडे आपण जर बघणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की या अवस्थेमध्ये तो व्यक्ती जो होता त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात होतं. आणि आपल्याला ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की प्रियांनो, असे अनेक दुःखी, कष्टी, टाकलेले, घालवलेले, निराश्रित लोक प्रभूने आपल्या सर्वांच्या बाजूला ठेवलेले. तुम्ही म्हणा की आम्ही तर श्रीमंत नाही, आम्ही तर निश्चितच त्या प्रकारचे धनवान व्यक्ती नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आणि मी जर तारलेले आहोत आणि प्रभूमध्ये विश्वासी असे आहोत, तर ही बाब जाणून घ्या की सर्वात जगातलं मोलाचं देणगी म्हणजे तारण आणि ख्रिस्त तुम्हाला आणि मला लाभलेला आहे. त्याच्यासमोर धन, संपत्ती, पैसा हे काही देखील नाही. आणि ते दान जर तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे, तर तुम्ही जगात श्रीमंत लोकांपैकी आहात. परंतु ज्यांना हे लाभलेलं नाही, ते आपल्या जवळ, कदाचित त्यांच्याकडे धन असेल, कदाचित त्यांच्याकडे पैसा असेल, परंतु ही बाब लक्षात ठेवा की ते दरिद्री आहे. आणि त्यांच्या समस्या, त्यांचे आजार, त्यांच्या विविध परीक्षा हे त्यांना रडवत आहे. आणि देवाने तुमच्या आणि माझ्या दाराशी, तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या जवळ त्यांना आणून ठेवलेलं आहे. आता तुम्ही आणि मी कशा प्रकारे रिएक्ट होतो त्याकडे आज आपण आपली दृष्टी लावणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की ह्या दोघांच्या मध्ये की एक आणखीन एक भिकारी होता,
ज्याबद्दल असं लिहिलेलं आहे की योहान आणि याकोब जेव्हा पेत्र आणि योहान जेव्हा ते प्रवास करत असताना सुंदर दरवाजाच्या जवळ असलेल्या त्या भिकाऱ्यात बघतात आणि तो भिकारी त्यांच्याकडे अपेक्षेने बघतो, तेव्हा पेत्र आणि योहान त्याच्याकडे म्हणतात की आमच्याकडे पैसा, धन, रुपये, पैसे काही नाही, परंतु आमच्याकडे एक आहे, प्रभू येशूच्या नावामध्ये तू चालू फिरू लाग. आणि आपल्याला असं दिसतं की तो त्या क्षणी जेव्हा पेत्राने त्याचा हात धरला, तो उठून उभा राहिला, उड्या मारला आणि उड्या मारून देवाचा गौरव करू लागला. हो प्रियांनो, तुमच्याकडे ती ताकद आणि बळ दिलेलं आहे की माझ्याकडे धन नाही, माझ्याकडे पैसा नाही, भावा मी तुला मदत करू शकत नाही, पण माझ्याकडे एक आहे, नासरी येशू आहे, त्याच्या नावामध्ये मी तुला आज्ञा करतो. आणि ते जे झोपलेले आहे, जे ते अनिश्चितच दयनीय अवस्थेमध्ये, ते जे रोगग्रस्त आहे, जे शापग्रस्त आहे, पापामध्ये बनलेले, त्यांना उड्या मारून आनंद करण्याची संधी मिळणार आहे. कदाचित प्रियांनो तुम्ही दुःखी असतील, कष्टी असतील, परंतु प्रियांनो मला सांगू द्या की आज जरी हा भिकारी लाजर उड्या मारून आनंद करू शकला नसेल, परंतु मृत्यूच्या पश्चात जेव्हा तो येशूला बघतो, ज्याची सेवा त्याने केलेली आहे. आता तुम्ही म्हणा बाळा त्या कुठे लिहिलेले, त्याकडे आपण पुढे बघणारच आहोत. ज्याची त्याने सेवा केलेली आहे, ज्याचं त्याने नाव आणि साक्ष दिलेले आहे, त्या येशूला बघून तो निश्चितच उड्या मारणार आहे. हो प्रियांनो, कदाचित जगामध्ये उड्या मारण्यासारखं, आनंद करण्यासारखं कोणतंही सुख नसेल, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांच्या मुखामध्ये येशू आहे, ज्यांच्या जीवनामध्ये येशू आहे, ज्यांच्या घरामध्ये येशू आहे, ते सर्व आनंद करत राहतील. ही बाब देखील लक्षात ठेवण्याजोगी आहे. आणि आपल्याला असं दिसतं की प्रथम हा जो व्यक्ती आहे तो लाजर मरण पावलेला आहे, आणि त्यानंतर त्याला वचन असं सांगितलेलं आहे की त्याला त्याची उत्तरक्रिया झालेली आहे की हे माहित नाही, परंतु देवदूताने त्याला अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवलेले आहे. बघा, जगामध्ये काय झालं याची काही माहिती नाही, परंतु देवदूत येतात आणि त्या मृत देहाला नव्हे तर एक बदललेल्या शरीराला घेऊन, ज्याला आपण म्हणतो की अलौकिक शरीरासह तो अब्राहमाच्या उराशी जाऊन बसतो. दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतं की श्रीमंत व्यक्ती देखील मरण पावला, त्याचं सर्व काही जगामध्ये झालं, त्याची उत्तरक्रिया झाली, त्याच्या नावाने कदाचित ती मेजवानी वगैरे सगळं काही देण्यात आले असेल, त्याची मोठी गर्दी जर झाली असेल, अनेक गोष्टी झालेल्या, परंतु आपल्याला असं दिसतं की त्याच्यासाठी देवदूत आले नाही, तर त्याचं जे शरीर होतं, ते शरीर आपल्याला असं दिसत आहे की अधोलोकाचे यातना भोगण्यासाठी गेलेले अग्नीमध्ये टाकण्यात आले, अधोलोकाच्या यातना मिळवण्यासाठी अग्नीमध्ये टाकण्यात आले. हो प्रियांनो, ही बाब फार महत्वाची अशी आहे, आणि ही बाब लक्षात ठेवा. आता तो व्यक्ती मेल्यानंतर, भिकारी मेल्यानंतर लोकांनी तिथे डेटॉल टाकला असेल, ते स्वच्छ केलं असेल, काही लोकांनी म्हटलं असेल काय या भिकाऱ्यांना दारामध्ये हा बसून ठेवायचा, एक कान त्यांनी व्यवस्थित केलं, परंतु बरं झाला सुटला हा, आणि थोडे चाटायचे, सर्व दुर्गंध आणि सर्व अनहायजेनिक होतं, बरं झालं एकदा तो मेला, तोही सुटला, आम्ही सुटलो. हो प्रियाने, तुम्ही आणि मी सुटलो नाही, तुम्ही आणि मी आशीर्वादापासून मुकलो, तुम्ही आणि मी आशीर्वादापासून मुकलेला आहोत. हो पवित्र परमेश्वर, आज प्रियांनो लक्षात ठेवा, जोवर तुम्ही आणि मी जिवंत आहोत तोपर्यंत तुमची आणि माझी ही सेवा चालणार आहे. एकदा तुम्ही मरण पावले तर तुम्हाला न्यायासनाच्या समोर त्याचा हिशोब द्यावा लागणार आहे की तुझ्या दाराशी, तुझ्या जवळ, तुझ्या सहभोवती, तुझ्या नातलगात, तुझ्या मित्रांमध्ये मी अनेक लोक ठेवले, परंतु तू नुसतं वचन ऐकण्यामध्येच तल्लीन होता, परंतु जे काही तू ऐकलं, जे काही तू अद्भुत कार्य तुझ्या जीवनात केले, जे काही साक्ष तुझ्या जीवनात निर्माण झाली, इतरांना दिलेली नाही. आणि त्यामुळे आज तुला त्या देवाच्या आशीर्वादापासून, त्या स्वर्गीय वैभवापासून वंचित राहावं लागणार आहे. ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे आता विश्वासी आणि अविश्वासी यांच्या मृत्यूच्या बद्दल दोन व्याख्या आपण बनवू शकतो. पहिली व्याख्या विश्वासणाऱ्याबद्दल, विश्वासी मरण पावतो आणि तो प्रभूच्या जवळ जातो, येशूच्या जवळ जातो. आता तिथे दुःख नाही, तिथे रडणं नाही, तिथे अश्रू नाही, तिथे कोणताही आजार विकार नाही, आणि तो येशू बरोबर आनंद करतो. दुसरी व्याख्या ही आहे की जे अविश्वासी आहे त्यांच्यासाठी आता संधी संपलेली आहे. जोपर्यंत अविश्वासी लोक आहे
त्यांना जीवन असण्यापुरतच तारणाची संधी आहे. त्यांनी जर येशूचा स्वीकार केला नाही, येशूच्या मागे ते आले नाही, त्यांनी येशूला तारणार म्हणून स्वीकार केला नाही, तर मृत्यूच्या बरोबरच त्यांची ती संधी संपते. आणि आता त्याला कुठे जावं लागणार? त्याला नरकी यातनाचा. तिथून त्याने किती प्रायश्चित्त केलं, किती पश्चाताप केलं, किती देवाची स्तुती केली, ते करत नाही हे आपल्याला माहित आहे, परंतु केलं तरी परत ती संधी त्यांना मिळणार नाही. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, संधी जोवर जीवन आहे तोपर्यंत, नुसतं आपलं जीवन आहे म्हणून नाही, तर आपल्याला समोरचा व्यक्ती प्रभूने दिला तोवर, तो जर मरण पावला आणि तो जर या जगातून निघून गेला किंवा आपल्या दाराशी निघून गेला, तर ती संधी संपते. लाजरा भिकाऱ्याला श्रीमंताच्या दाराशी एक विशिष्ट योजनेच्या द्वारे परमेश्वराने ठेवलेलं होतं. आज आपण अनेकदा आपले नेत्र उघडून बघत नाही प्रिया, परंतु बघितलं तर आपल्याला कळलं, आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे की अनेक जण दुःखी आहे, अनेक जण देवाचा शोध घेत आहे, अनेक जण निराश आहे, अनेकांना शांती नाही, अनेकांच्या घरामध्ये वादळ आणि तुफान आहे. तुम्हाला देवाने अद्भुत गोष्टी दाखवलेल्या आहे, शिकवलेल्या आहे, तुमच्या जीवनामध्ये देवाने साक्ष निर्माण केलेली आहे. आता नुसतं ऐकणारे नव्हे, नुसतं वाचणारे नव्हे, तर क्रियाशील विश्वास दाखवणारे विश्वासू तुम्हाला आणि मला व्हायचं आहे. ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही बाब, पुढच्या गोष्टीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा ही बाब लक्षात येते की आता दुःख यातना जो पहिले कोण भोगत होता? भिकारी भोगत होता. सगळ्या प्रकारच्या व्याधीतून कोण जात होता? भिकारी जात होता. परंतु आता श्रीमंत व्यक्ती ती यातना भोगत आहे. त्या यातनातून तो जात आहे. भिकारी व्यक्ती किंवा मनुष्य काही समयापर्यंत 80 वर्ष, 70 वर्ष, फार तर फार 80 वर्ष तो या सर्व यातना भोगणार आहे. त्यानंतर अनंतकालिक आनंद त्याच्याबरोबर. परंतु प्रियांनो, या 70-80 वर्षाच्या मर्यादेमध्ये जर आम्ही आनंदाच्या मागे लागलो, जर आम्ही पैशाच्या मागे लागलो, आम्ही धनाच्या मागे लागलो, जर आम्ही सगळ्या दैहिक गोष्टीच्या मागे लागलो, इतरांच्या बद्दल जी प्रभूने तुम्हाला आणि मला जबाबदारी दिली त्याकडे जर दृष्टी लावली नाही, तर मला सांगू द्या, अनंतकालिक सार्वकालिक दुःख भोगण्याची वेळ तुमच्यावर आणि माझ्यावर येणार आहे. आणि त्यामुळे आता काय घडलेलं आहे, या परिच्छेदामध्ये 4 वेळेस ते लिहिलेलं आहे. ते शब्द आहे क्लेश आणि यातना. मी वाचून दाखवतो परत एक बार. 16व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि त्यामध्ये आपण बघत असताना लूक 16 मध्ये पहिल्यांदा लिहिलेलं आहे 23व्या वचनामध्ये की तो अधोलोकाची यातना भोगीत असताना त्यांनी आपली दृष्टी वर करून अब्राहमाच्या उरीशी बसलेल्या लाजराला दुरून बघितलेला आहे पहिल्यांदा. मग त्यानंतर दुसऱ्यांदा असं दिसतं की त्याची जीभ थंड करावी म्हणून पाण्याचा मोठा टोक जरी मला मिळालं तरी मला क्लेश भोगत असताना काही रिलीफ मिळेल. तिसऱ्यांदा आपल्याला वचन दिसत आहे 25व्या वचनामध्ये की तो दुःख भरून पावलेला आहे लाजर, परंतु याला इथे समाधान मिळते आणि श्रीमंत तू क्लेश भोगत आहे. आणि 4थ्या वेळेस एवढ्याशाच परिच्छेदामध्ये 4 वेळेस क्लेश यातना येते की ते मला 5 भाऊ आहे तरी त्यांनी या यातनेच्या स्थळी येऊ नये अशी साक्ष लाजराने द्यावी, अशी साक्ष लाजराने द्यावी. बघा इथे आम्हाला एक स्पष्ट दिसतं की लाजर हा साक्ष देणारा होता, परंतु त्याची अवस्था, त्याचे भिकारीपण, त्याचे फाटलेले कपडे, त्याची दयनीय अवस्था बघून त्याच्या साक्षीकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. जरी त्याच्याकडे जिवंत साक्ष होती, परंतु आता निश्चितच त्या श्रीमंताला वाटते की त्या लाजराने जाऊन त्याच्या 5 भावांना साक्ष दे. अनेकदा पैसा, धन, संपत्तीमुळे आम्ही देवाच्या साक्षीकडे दुर्लक्ष करतो. लोक साक्षीकडे दुर्लक्ष करतात कारण की पैसा, धन, संपत्ती, सुख हेच त्यांचं देव आहे. हो प्रियांनो, आज जर तुम्ही त्याचे वचन ऐकले तर किती बरे आहे असं परमेश्वर म्हणतो. आणि त्यामुळे हा साक्ष देणारा भिकारी होता हे विसरू नका. नुसता गरीब आहे, भिकारी म्हणून तो स्वर्गात गेला नाही, तर तो साक्ष देणारा भिकारी होता. आणि हा श्रीमंत हा मजा करणारा, मौज मजा करणारा श्रीमंत होता. हे अंतर तुम्ही जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. परंतु जेव्हा क्लेश आणि यातना तो भोगायला लागला,
श्रीमंताचे नेत्र उघडलेले आहे आणि त्या नेत्राने आता बघितलेलं आहे की खरोखर संधी माझ्या दाराशी होती, देवाने ती संधी माझ्या दाराशी उत्पन्न केली, परंतु मी संधीचा लाभ घेतला नाही. यस, जरी त्याने संधीचा लाभ घेतला नाही, परंतु या भिकारीचे आशीर्वाद तो हिसकावून घेऊ शकलेला नाही. या भिकारीने प्रयत्न केले, परंतु श्रीमंतने ते ऐकले नाही. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेकदा अनेकांना तुम्ही साक्ष देता, अनेकांना तुम्ही ख्रिस्ताच्या बद्दल सांगता, ते ऐको अगर ना ऐको, परमेश्वर त्याची नोंद घेतो. अनेकदा म्हणतात की पाळक साहेब काय त्यांना सांगायचं, काय त्यांना बोलायचं, ते काही लक्ष पण देत नाही. ते म्हणतात हे गरीब लोक आहे, हे अडाणी लोक आहे, हे अज्ञानी लोक आहे, ह्यांना नीट बोलता येत नाही, त्यामुळे आमच्या साक्षाकडे दुर्लक्ष करतात. प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा. व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य तुमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दामुळे नव्हे, तर देवाच्या आत्म्याच्या मुळे होतं. बलाने नव्हे, पराक्रमे नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. देवाचं वचन सांगतं की तू आपले मुख उघड म्हणजे ते मी भरेन. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आणि मला साक्ष देण्यासाठी नुसतं मुख उघडायचंय. पवित्र आत्म्याच्या द्वारे देव ते भरणार आहे आणि अनेकांचे जीवन बदलणार आहे आणि ते बदलण्याचा आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळणार आहे. ते ऐको अगर न ऐको. लाजराने ची साक्ष श्रीमंताने ऐकली नाही, परंतु त्याचं साक्ष देण्याचं प्रतिफळ तो आज अब्राहमाची उराशी आहे. ही बाब तुम्ही विसरता कामा नये. आणि यामुळे ही बाब आपण लक्षात ठेवा की इथे आपल्याला एक महान आणि मोठी गोष्ट दिसत आहे की ते इथे क्लेश भोगणारे बदलून गेलेले. पहिले लाजर, आता कोण क्लेश भोगत आहे? श्रीमंत व्यक्ती. आणि देवाचं वचन ह्याबद्दल सांगतं की अब्राहम त्याला म्हणतो, जेव्हा लाजर म्हणतो की माझ्या जिभेला थंड करावं म्हणून पाण्याचं काही थेंब तरी त्या लाजराला सांग येऊन माझ्या मुखात टाकावे. बघा, श्रीमंती, अधिकार, पद किती मनुष्याला पतनाकडे नेतं किंवा किती चढवून नेतं, ही गोष्ट ह्याच्यावर लक्षात येते की आज त्याची अवस्था भिकाऱ्यासारखी असून देखील त्याला आपलं पूर्वीचा समय आठवतो की मी श्रीमंत होतो आणि लोक माझ्या ऐकायचे. आता लाजराने देखील उतरून यावं आणि माझं ऐका. हो प्रियांनो, मनुष्य पैशामुळे, धनामुळे, पदामुळे इतका चढून जातो की सदोदित त्याला हेच वाटतं की लोकांनी माझं ऐकावं, लोकांनी मला मदत करावी. मी काही केलं नाही तरी चालेल, परंतु त्यांनी मला मदत करावी. परंतु अब्राहम अशा अवस्थेमध्ये, मुला तू आपल्या आयुष्यात सुख भोगून पाहिला आहे, परंतु लाजर याने दुःख पावल्यामुळे आता त्याची आठवण केली गेलेली आहे आणि तो समाधान प्राप्त करत आहे. तो समाधान प्राप्त करत. आता ह्याच्यावरून अनेक लोकांना असं वाटतं की लाजर गरीब होता म्हणून स्वर्गात गेला आणि श्रीमंत व्यक्ती अमीर होता, धनवान होता म्हणून नरकात गेला. बिलकुल नाही प्रियांनो. श्रीमंत पैशाची आराधना व भक्ती करत असे आणि हा गरीब व्यक्ती हा काय करत असता? तो प्रभू येशूशी साक्ष देणारा होता. आता देखील त्या साक्षीची आठवण श्रीमंताला झालेली आताच आपण ऐकलेली आहे. हो प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की लाजर कोणाच्या उरावर किंवा कोणाच्या मांडीवर होता? तो होता अब्राहमाच्या. आणि अब्राहम कोण होता? एक मोठा, महान आणि पैसेवाला, धनवान जमीनदार होता. त्याच्याकडे पैशाची, धनाची, नोकरी चाकऱ्याची काही देखील कमी नव्हती. तरी देखील तो विश्वासू राहिल्या कारणाने, नम्र राहिल्या कारणाने तो देवाच्या बरोबर त्या सुखलोकामध्ये होता. आणि यामुळे प्रियांनो लक्षात ठेवा की धन, पैसा यामुळे तुम्ही नरकात जात नाही किंवा स्वर्गात नाही, ते विश्वासू पण आहे. हो प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पैशामुळे नव्हे, धनामुळे नव्हे, तर निश्चितच कशामुळे? तुमच्या विश्वासामुळे आणि विश्वासू सेवा कार्य. आज आम्हाला दिसतं प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला शिकवतं की श्रीमंतासाठी ही बाब कठीण आहे. कारण की वचन आम्हाला हे सांगतं की सुईच्या नोक मधून उंट जाऊ शकतो, परंतु श्रीमंत स्वर्गात जाऊ शकत नाही. परंतु अब्राहमासारखी केसेस असतात जे पैसा, धन संपत्तीमुळे वर नाही तर लीन नेम्र होऊन देवाची सेवा करतात. आणि आज आम्हाला परत एक बार असं दिसतं की अनेकदा अनेक लोक म्हणतात की नाही नाही नाही, आम्हाला काही नाही हो, काही होणार नाही. आता आम्ही इथे आमच्या मित्रांबरोबर मजा करतो, आम्ही काय फार फार नरकात जाणार, नरकामध्ये सगळे मित्र मिळून मजा करतो.
प्रियांनो, एकच लक्षात ठेवा. अनेक लोक फार कॅज्युअली त्याला बोलतात, इथे तुम्ही जे मजा करत आहे, इथे तुम्ही जे एन्जॉयमेंट करत आहे, त्याच्याबद्दल तुम्ही आणि मी गांभीर्याने घेत नाही. आज तुम्ही मित्रांबरोबर मजा करत आहे, परंतु नरकामध्ये वैयक्तिकरित्या सजा तुम्हाला भोगणार, सजा तुम्हाला भोगावी लागणार. आज मित्रांबरोबर मजा, तो उद्या एकटं सजा तुम्हाला भोगावं लागले. कदाचित मित्र असतील, परंतु प्रत्येकाला वैयक्तिक सजा भोगावी लागते. मित्राबरोबर एकत्ररित्या मजा आज तुम्ही करत आहात, नो प्रॉब्लेम, परंतु तिथे सार्वकालिक सजा ही तुम्हाला आम्हाला भोगावी लागणार आहे. आणि ही बाब विसरता कामा नये. आज आम्हाला पुढे असं दिसतं की अब्राहमाला हा श्रीमंत म्हणतो की माझ्या 5 भावांची आता मला आठवण येऊ लागली. 5 भावाची आठवण, माझा तर नाश झालेला आहे, निदान माझ्या भावांचा नाश होऊ नये म्हणून त्यांनी जो साक्ष देणारा भिकारी होता, त्यांनी इकडचे साक्ष देऊन त्या भावांना सांगावी. जेव्हा मनुष्य मजेमध्ये असतो, मोहामध्ये असतो, पैशामध्ये, धनामध्ये, तो साक्षकडे लक्ष देत नाही, परंतु तुम्ही साक्षकडे लक्ष देत आहात. प्रियांनो, तुम्ही देवाची साक्ष, देवाचं वचन, देवाची आराधना रोज संध्याकाळी एकत्र येऊन करत आहात. प्रभूला धन्यवाद असो, परंतु तुम्ही ऐकणारे होऊ नका. आज आम्हाला दिसतं की या साक्षीची गरज या श्रीमंताला पडलेली आहे की ही साक्ष त्यांनी माझ्या भावाला द्यावी, परंतु ते शक्य झालं नाही. परंतु आज देव प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला म्हणते की जे आशीर्वाद तुम्हाला मिळाले, जो आनंद तुम्हाला मिळाला, जी शांती तुम्हाला मिळाली, जे आरोग्य तुम्हाला मिळालं, जे जीवन आणि योगायोगाचं जीवन तुम्हाला मिळालं, त्याचे साक्ष तुम्ही इतरांना द्या. कारण की अनेक लोक तुमच्या शेजारी देवाने या भिकाऱ्याप्रमाणे मी निश्चित म्हणणार नाही, परंतु त्यांची अवस्था भिकाऱ्यासारखीच आहे. त्यांच्या जीवनामध्ये आनंद नाही, त्यांच्या जीवनामध्ये शांती नाही, त्यांच्या जीवनामध्ये व्याधी आणि विकार भरलेले आहे आणि ते खरोखर हे कठीण अवस्थेमध्ये. त्यांना तुम्ही साक्ष द्या, यासाठी की त्यांनी साक्ष ऐकावी आणि ते ख्रिस्ताकडे वळावे. आणि यामुळे प्रियांनो, ते आता शक्य नव्हतं. परत एक बार अब्राहम त्याला म्हणतो की त्यांच्या जवळ तर मोशे संदेष्टे आहे, त्यांचे त्यांनी ऐकावे. आता तुमच्यासाठी स्पेशल कोणीतरी येणार आणि तुमच्या 5 भावांसाठी विशेष कोणीतरी साक्ष देऊन त्यांच्या तारणापर्यंत घेऊन जाणार, हे शक्य नाही. या भिकाऱ्यापेक्षा पण मोठे संदेष्टे या जगामध्ये होते आणि आज देखील आहे. आणि त्यांचं नाव इथे श्रीमंत अब्राहम म्हणतो, मोशे आणि अनेक संदेष्टे आहे. हो, आज प्रभूला धन्यवाद असो की या मिनिस्ट्रीच्या द्वारे अनेक संदेष्टे, अनेक पाळक, अनेक सेवक तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत आहे आणि तुम्ही त्यांचं ऐकता. येणार दिवसामध्ये, ह्या दिवसामध्ये तुम्ही देखील त्याचे संदेष्टे आणि सेवक बनलेले, आता तुमचं देखील ऐकलं जाईल. हालेलुया, तुम्हाला आता तयार केलेलं आहे. हो प्रियांनो, या दिवसामध्ये ही मिनिस्ट्री कदाचित आता काही तासापुरती आहे, परंतु तुमच्यासाठी आणि ही मिनिस्ट्री तुमच्या शेजारी पाहिजे, मित्रमंडळी जिथे तुम्ही काम करता तिथे खुली झालेली आहे आणि तुम्हाला आता धैर्याने ती साक्ष द्यायची आहे, जी साक्ष भिकारी त्या सुखलोकातून खाली येऊन देऊ शकला नाही, देवदूत त्या स्वर्गातून खाली येऊन देऊ शकत नाही, परंतु तुम्ही आणि मी जोवर जिवंत आहोत, जोपर्यंत विश्वासू जीवन जगत आहोत, ते तुम्ही आणि मी देणार आहोत. आणि त्यामुळे प्रियांनो, त्याला निर्बंध करण्यात आलेला आहे. ती कार्य आता होऊ शकत नाही असा इथे स्पष्ट अब्राहम त्या श्रीमंताला म्हणतो. आणि ही बाब लक्षात ठेवण्यात आहे. हो प्रियांनो, प्रत्येक मृत्यू जे तुमच्या आणि माझ्या डोळ्याच्या समोर होते, आज आपण बघितलं की श्रीमंताच्या डोळ्याच्या समोर तो भिकारी मरण पावला आणि त्याला घेऊन घेण्यात आलं. त्याचप्रमाणे प्रियांनो, त्याच समय जर त्याने जाणलं असतं की ज्या प्रकारे एक दिवस हा भिकारी मेलेला आहे, त्याचप्रमाणे मी देखील मरण पावणार आहे, भिकाऱ्याचं काय होईल हे मला निश्चितच कळत नाही की तो विश्वास होता, साक्ष देणारा, तो देवाकडे गेला, ती साक्ष, ते तारण, तेच येशू माझ्या जीवनात आहे का? परंतु त्यांनी काय केलं नाही, त्यांनी आत्मपरीक्षण केलं नाही आणि आत्मपरीक्षण केलं नसल्यामुळे तो मरण पावला आणि तोपर्यंत त्याचं तारण झालं नाही.
आज हे वचन ऐकून जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रभू कार्य करते, तर या समय आत्मपरीक्षण करा. माहित नाही कधी प्रभूचं आगमन होईल किंवा कधी तुमचं आणि माझं या जगातून जाणं होईल, हे कोणतं अगोदर होईल आम्हाला माहित नाही. परंतु अनेक मृत्यू आपल्या घरामध्ये, आपल्या शेजाऱ्यामध्ये, आपल्या जवळपास आपण बघत आहोत. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की असाच एक दिवस तुम्हाला आणि मला जे माती आहोत, मातीला जाऊन मिळणार आहोत. त्या अगोदर आम्ही तारण तर येशूपासून प्राप्त केलं किंवा नाही, जे कृपादान आहे, आणि त्याचप्रमाणे आम्ही काही सेवा कार्य केलं आहे किंवा नाही, हे देखील तपासून पहा. कारण की या सर्व गोष्टीचा धडा, या सर्व गोष्टीचा जाब, या सर्व गोष्टीचा हिशोब त्या न्यायस्थानाच्या समोर तुम्हाला आणि मला द्यावा लागणार आहे. अनेक जण म्हणतात की अहो पाळसा काय, आम्हाला हे दुःख, आमच्या नरकापेक्षा पण वाईट आमची अवस्था, नरकापेक्षा पण कठीण दिवस आम्ही जगतो, काय होणार आहे, असंच आम्हाला त्या नरकात जाऊन पडावं लागणार. प्रियांनो, कधी कधी आम्ही नरक ह्याचा गांभीर्याने घेत नाही, आपले दुःख हे फार अधिक समजतो. प्रियांनो, लक्षात ठेवा, या दुःखापासून जीवन देण्यासाठी येशूने कठीण असं दुःख, अमानवीय दुःख असं वधस्तंभावर सहन केलेलं आहे, यासाठी की त्याच्या वाहिलेल्या त्या रक्ताच्या द्वारे, बलिदानाच्या द्वारे तुम्हाला युगानुयुगाचं जीवन मिळेल. तुमचे दुःख, आम्ही आपले दुःख सहन करतो कारण की आम्ही पापी आहोत, देहिक आहोत, आमचे पापाचे फळ, आमच्या चुकीचे फळ आम्ही भोगतो. परंतु येशूने काय केलं, त्याने आमच्यासाठी आमच्या मोबदल्यात आपले प्राण वधस्तंभावर दिलेले आहे. त्यामुळे प्रियांनो, आज जर आपण त्या वधस्तंभाकडे बघणार तर तुम्हाला आणि मला ही गोष्ट लक्षात येणार आहे की जर त्याने माझ्यासाठी सर्व काही सहन केले, मला येणाऱ्या दिवसामध्ये जीवन मिळायला पाहिजे. रडणं हे क्षणिक आहे, वेदना हे क्षणिक आहे, सर्व प्रकारच्या यातना हे क्षणिक आहे, परंतु या पुढे मला त्याच्यात नाही तर मला आनंदात जायचं, येशूकडे जायचं. कारण की येशूने मला नरकात जाऊ नये म्हणून, अग्नीत जाऊ नये म्हणून, अग्नीच्या सरोवरात जाऊ नये म्हणून जीवन आणि तारण दिलेलं आहे. शेवटला मुद्दा घेतो आणि मग मी प्रार्थनेकडे वळतो. आणि त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की अब्राहमाला हा श्रीमंत व्यक्ती, त्या लाजर भिकारीला श्रीमंत व्यक्ती वारंवार आग्रह करत होता की यस, मला संधी द्या, माझ्या भावांना संधी द्या. लक्षात ठेवा, अधोलोक हे सुधारगृह नाही, तिथे तुम्हाला आणि मला संधी मिळणार नाही. हे अधोलोक जे आहे तर रिमांड होम नाही, जिथे पाप्यांना सुधरून स्वर्गामध्ये पाठवून येते. रिमांड होम जे आहे, बंदी शाळा आहे, तिथे तुम्ही काही समय राहणार आहे, परंतु पुढे अग्नीचा सरोवर तुमची आणि माझी वाट बघत आहे. ही बाब विसरता कामा नाही. तिथे तुम्ही कितीही रडले, कितीही पश्चाताप केलं, किती तुम्ही काय केलं, तरी तिथे तुमचा दंड हा बदलला जाणार नाही, कारण की तुमची कृती ऑलरेडी त्याच्या वहीमध्ये नोंद केलेली आहे. आज जर तुम्ही आपलं आत्मपरीक्षण केलं, आपली कृती सुधारली, आपल्यामध्ये जे दिलेलं देवाने कृपादान ओळखलं आणि सेवेसाठी पडलेल्या लाजरांकडे जर बघितलं, दुःखी कष्टी लोकांच्याकडे बघितलं, नुसतं मुख उघडलं, पाऊल पुढे टाकलं, तर तुमचे पाऊल आणि तुमचे मुख देव आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी ही बाब लक्षात ठेवा की अब्राहम श्रीमंत होता म्हणून नरकात गेला असं कधीच नाही. हो प्रियांनो, तुम्हाला आणि मला येशूने दासाचं स्वरूप धारण केलं, त्यामुळे श्रीमंती प्राप्त झालेली. हालेलुया. परत एकदा रिपीट करतो, तुमची आणि मला श्रीमंती देण्यासाठी प्रभू येशूने दासाचं स्वरूप धारण केलं, त्यामुळे तुम्ही आता गरीब नाही, तुम्ही ख्रिस्तामध्ये, विश्वासामध्ये, सेवेमध्ये, कृपादानामध्ये श्रीमंत आहात. आणि सर्वात मोठी देणगी म्हणजे तारण तुम्हाला प्राप्त झाले. परंतु जे श्रीमंत आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, जे सर्व काही गोष्टी पैशाने विकत घेतात, पैशात त्यांचं देवत्व झालेलं आहे, त्यांच्याबद्दल मी हे सांगू इच्छितो की त्यांची श्रीमंती एक दिवस मातीला जाऊन मिळणार आहे. आणि ती श्रीमंती आणि त्याच्यामुळे नाश पावणारे हे लोक अधोलोकात जाणार आहे. आणि त्यासाठी प्रियांनो, आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सांगते की मिनिस्ट्री, सेवा कार्य, संधी तुमचं दार ठोकत आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्त दार ठोकत आहे, त्याचप्रमाणे तो दार ठोकत आहे. आणि तो जर दार ठोकत आहे तर आम्ही त्याच्यासाठी दार उघडणार नाही का? प्रभू येशू ख्रिस्ताची हीच इच्छा आहे की दार उघडा, बघा, असे अनेक लाजर, अनेक समस्याग्रस्त तुमच्या सहभोवती आहे. त्यांना यासाठीच ठेवलेलं आहे की तुम्ही त्यांच्यासाठी
कार्य करावं, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, तुम्ही त्यांच्याकडे साक्ष द्यावी, तुम्ही त्यांच्याकडे येशू न्यावं. जर तुम्ही हे केलं तर तुमच्यासारखं आशीर्वादित जर कोणी नाही. आपण या वेळेत तेल आणि पाणी आपल्या हातात घेऊया, प्रार्थना करूया. प्रभू आज आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की पित्या परत एक बार ही संधी तू आम्हाला दिलेली, परत एक बार आमचे नेत्र तू उघडलेले आणि त्यामध्ये तू आम्हाला दाखवलेले की आम्ही गरीब आहोत, आम्ही पवित्र पिता, आमच्याकडे ज्ञान नाही, आमच्याला योग्य प्रकारे बोलता येत नाही, परंतु आम्ही ख्रिस्तामुळे श्रीमंत आहोत, कारण की आम्ही तारलेले आहोत. आम्ही यासाठी धन्यवान आहोत कारण की पवित्र आत्मा आमच्यामध्ये, आम्ही जेव्हा मुख उघडणार आहे तेव्हा पवित्र आत्मा आमच्याद्वारे बोलणार आहे. आज आमच्या सोबती अनेक जण दुःखी आहे, कष्टी आहे, पापात आहे, शापात आहे, दुःखात आहे, क्लेशात आहे. प्रभू त्यांच्यासाठी तू आम्हाला तयार केलेला आहे, त्यांच्यासाठी तू रोज आम्हाला बोध घेऊन आमचे नेत्र उघडतो, आमचे कान उघडतो. आता वेळ आलेली प्रभू आमचे मुख देखील उघड, यासाठी की आम्ही जाऊन ख्रिस्त त्यांना सांगावं, आम्ही ख्रिस्ताची प्रीती त्यांना घोषित करावी, यासाठी की ख्रिस्ताची कृपा त्यांच्यावर व्हावी आणि त्यांना देखील तारण प्राप्त व्हावं. परंतु अनेकदा आम्ही आपल्या आजारासाठी, आम्ही आपल्या समस्यासाठी, अनेकदा आम्ही आमच्या सर्व दैहिक समस्यासाठी रडतो, परंतु आज परत एक बार प्रभू तू आम्हावर कृपा करण्यासाठी उठलेला आहे. आधी माझ्या धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा पहा, मी या सर्व काही जगातल्या गोष्टी तुम्हाला देणार आहे. यासाठी पित्या आम्ही तुझ्या जवळ येतो. प्रत्येकाच्या हातात तेल आहे, पाणी आहे, ते प्रत्येक आशीर्वादित ठरावं. त्यांच्या घरातले वाद, त्यांच्या घरातल्या समस्या, त्यांच्या घरातले वादळ, त्यांच्या घरातले सर्व प्रकारचे भांडण, व्यसन आणि सर्व प्रकारची गरिबी, सर्व प्रकारचे अत्याचार येशूच्या नावात मोडले जावं. हे तेल तू आशीर्वादित कर, पाणी हे आशीर्वादित कर आणि त्याद्वारे पवित्र परमेश्वर त्या घरामध्ये शांती, आनंद आहे. परंतु पित्या हे सर्व जर तू आम्हाला देत आहे आणि ते सर्व तू मोफत आम्हाला देत आहे, आम्ही देखील मोफत तुझ्या नावाची घोषणा करावी. आम्हाला लाजर सारखं निश्चितच दीन आणि नम्र ठेव, यासाठी की येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही तुझ्या जवळ असावं. परंतु श्रीमंतासारखे जर आमच्यामध्ये चढेलपणा असेल, हो पवित्र परमेश्वर, जग दैहिक गोष्टीमध्ये आम्ही बांधलेला असो, ह्या समय आत्मपरीक्षण करून आम्ही तुझ्या मागे यावं, अशी कृपा आणि दया कर. आम्ही सन्मान्य गायकवाड साहेब, आम्ही खिल्लारी साहेबांसाठी प्रार्थना करत आहोत. त्यांची मिनिस्ट्री तू आशीर्वादित करत असताना, अनेक सेवकांसह ते सेवा करत असताना येशूराजा धन्यवाद देतो की ही सेवा निरंतर वर्षानुवर्ष चाललेली, प्रभूचं आगमन होत असतं, ती निरंतर चालू व्हावी व अनेक आत्मे यांचे नेत्र उघडण्यासाठी, अनेक आत्म्यांचे कान उघडण्यासाठी, अनेकांना जीवन आणि तारण मिळण्यासाठी ही सेवा तू मान्य कर. त्याचे विपुल आशीर्वाद तू त्यांना देत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये विपुलतेने देणार, त्याबद्दल आभार मानतो. परत एक बार सुंदर अशा वचनान बोधाबद्दल आभार मानतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात, आमेन.